नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी कुमार भारती मधील विभाग दुसऱ्यातील पद्य क्रमांक 6 या झोपडीत माझ्या या पद्यरचनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या पद्यरचनेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। आपल्या महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई आणि आता आधुनिक काळातलं म्हटलं तर संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज, या सर्व संतांनी लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं महत्त्वाचं कार्य केलं। त्यांनी जी ग्रंथसंपदा लिहिली, या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून जनमानसात एक ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं कार्य या संत मंडळींनी केलं। आजचं जे प्रस्तुत काव्य आपल्याला अभ्यासायचं आहे, सर्वप्रथम या पद्याचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय आपण जाणून घेऊया। श्री तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर। त्यांचं जन्मवर्ष 1909 आणि त्यांचं मृत्यू वर्ष 1968। संतकवी म्हणून जरी त्यांना आपण ओळखत असलो तरी समाज सुधारणेमध्ये अग्रस्थानी त्यांचं नाव होतं। तत्कालीन समाज अंधश्रद्धेने बुरसटलेल्या रूढी परंपरांच्या तो अनुसरण करत होता आणि ही अंधश्रद्धा असेल, अस्पृश्यता असेल, या रूढी परंपरा असतील, या सर्व नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून श्री तुकडोजी महाराजांनी अमूल्य असं कार्य केलेलं आहे। देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम या तिघही गोष्टींचे पाठ त्यांनी लोकांना घालून दिले। जागोजागी त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली। त्यांचं हे जे कार्य होतं, हे कार्य जनमानसात पोहोचलं आणि जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली। असं देखील म्हणतात, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली, कारण ते जनतेच्या मनातील संत कवी होते। त्यांच्या पुस्तकांवर जर आपण नजर टाकली तर अनुभव सागर, भजनावली, सेवा धर्म आणि राष्ट्रीय भजनावली ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत। परंतु श्री तुकडोजी महाराज यांचं सर्वात मौल्यवान, मौलिक गाजलेलं पुस्तक असेल तर ते म्हणजे ग्रामगीता। आजही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात, गावागावात ग्रामगीतेचं पारायण केलं जातं। अस्पृश्यता निर्मूलन असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, स्वच्छतेविषयी जनजागृती असेल, सर्व धर्म समभाव असेल, या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्याचं कार्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे। प्रस्तुत पद्यरचना या झोपडीत माझ्या या पद्यरचनेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून श्री तुकडोजी महाराज यांनी केलेलं आहे। सर्वप्रथम मी आपणास सुमधुर अशा लयीत, चालीत हे गीत, हे पद्य, ही कविता म्हणून दाखवत आहे। या झोपडीत माझ्या। राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तर मित्रांनो, आपण देखील या चालीप्रमाणे घरच्या घरी हे गीत, हे पद्य, ही कविता गाण्याचा प्रयत्न करा. निश्चितच मनाला एक शांती, आनंद आपल्याला मिळेल. आपण पद्याचा भावार्थ पाहूया. संत तुकडोजी महाराज यांनी या रचनेच्या माध्यमातून महाल आणि झोपडी या दोघांची तुलना वाचकांना, विद्यार्थ्यांना करून दाखवलेली आहे. आणि महालात जी सुख मिळतात, महालात जो आनंद मिळतो, त्यापेक्षा कैक पटींनी आनंद, सुख, समाधान, शांती ही कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, राबणाऱ्याच्या झोपडीमध्ये मिळते. हे पटवून देण्याचं कार्य या रचनेतून तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. सर्वप्रथम आपण समानार्थी शब्दार्थ पाहूया. राजा, या ठिकाणी फळ्यावर तुम्ही पाहू शकतात. राजा म्हणजे नृप, नरेश, भूपती. महाल, महाल म्हणजे राजवाडा. सौख्य, सौख्य म्हणजे सुख, वैभव. तर राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, राजाचं राहण्याचं ठिकाण, राजाची वास्तू, जिला आपण महाल म्हणतो, अतिशय भव्य, दिव्य, सुंदर असा महाल राजाचा असतो. त्याच्यामुळे राजा हा आनंदात असतो, सुखात असतो. परंतु संत तुकडोजी महाराज असं म्हणतात
की राजाला महालात जी सुख मिळतात त्यापेक्षा कैक पटीने सुख किंवा त्यासारखी सुख मला माझ्या झोपडीत प्राप्त होतात, मला माझ्या झोपडीत मिळतात. अगदी साध्या सोप्या सरळ रचनेत ऐकताच क्षणी माणसाला या कवितेचा भावार्थ समजतो. तर महालात जी सुख मिळतात ती सुख मला माझ्या झोपडीत प्राप्त होतात. तुकडोजी महाराज मला म्हणतात हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. मी म्हणजे कष्टकरी, शेतकरी, कामकरी, मजूर, कारण तो झोपडीत राहतो. सगळ्यांनाच महाल प्राप्त होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे झोपडीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, झोपडीमध्ये राहणारा जो परिवार आहे, त्या परिवाराला देखील तेवढाच आनंद, तेवढंच सुख, तेवढीच शांती, मला इतकी शांती त्याला त्याच्या झोपडीमध्ये प्राप्त होते. पुढे कवी असं म्हणतात, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. झोपडीत राहणारी व्यक्ती थकून भागून आल्यानंतर 2 घास चटणी भाकरीचे खाल्ल्यानंतर त्याच ठिकाणी झोपडीचा बाहेर जो ओटा असतो त्या ओट्यावर पाठ टेकून आकाशातले जे तारे आहेत त्या ताऱ्यांचं तो निरीक्षण करतो. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे. कुठेही कृत्रिमता नाही. महालाचं जर आपण बघितलं, महालामध्ये विविध प्रकारचे झुंबर, नक्षीकाम केलेलं चित्र वगैरे असं कितीतरी प्रकारच्या कलाकुसर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु झोपडीच्या बाहेर जो ओटा असतो त्या ओट्यावर पाठ टेकल्यानंतर जे दृश्य दिसतं आकाशातलं ते संपूर्ण तारकापुंज, आकाशातले तारे, तारका दिसतात. आणि कवी असं म्हणतात, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. आणि हे करत असताना मुखात काय असतं तर मुखात देवाचं नाम असतं, प्रभूचं नाम असतं. प्रभूचं नामस्मरण करत करत अलगदपणे ताऱ्यांकडे पाहत पाहत अगदी शांत आणि सुखाची झोप या ठिकाणी या झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला लागते, झोपडीत राहणाऱ्या माणसांना लागते. एकूणच काय तर जीवनात महत्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे सुख, शांती आणि समाधान. कुठल्याही प्रकारचा संबंध महालाशी आणि झोपडीशी आनंदाच्या बाबतीत नाही. सुख आणि समाधान जेवढं महालात राहणाऱ्या व्यक्तींना मिळू शकतं तेवढंच सुख आणि समाधान या झोपडीत राहणाऱ्या कष्टकऱ्याला, त्याच्या परिवाराला मिळू शकतं. कारण भूमीवर त्या ठिकाणी निजून तारांकडे पाहत सदैव त्यांच्या मुखात देवाचं नामस्मरण असतं. आणि हे नामस्मरण करत करतच त्या ठिकाणी अलगदपणे पापण्या मिटतात आणि शांत सुखाची अशी झोप त्या कष्टकऱ्याला लागते. पुढे श्री तुकडोजी महाराज असं म्हणतात, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. पहारा, पहारा म्हणजे रखवाली. शब्दार्थ आपण पाहूया. पहारा म्हणजे रखवाली, तिजोऱ्या म्हणजे संपत्तीची पेटी. तर जो महाल असतो या महालामध्ये संपत्ती ठेवण्यासाठी, दागदागिने, सोन्याच्या मोहरा ठेवण्यासाठी एक संपत्तीची पेटी असते, तिजोरी असते, तिला तिजोरी असं म्हणतात. आणि त्याचं रक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी रखवालदार ठेवलेले असतात, ठिकठिकाणी शिपाई ठेवलेले असतात, कारण त्या ठिकाणी चोरीची भीती असते. परंतु या माझ्या झोपडीमध्ये चोरीची तर भीतीच नाही, कारण कुठल्याही स्वरूपाची संपत्ती आम्ही साठवून ठेवत नाही, कुठल्याही स्वरूपाची अशी मोठी तिजोरी आमच्याकडे नसते, त्याच्यामुळे आपोआप चोरीची भीती नाहीच. त्यामुळे कवी असं म्हणतात की पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. जरी राजाच्या महालामध्ये ठिकठिकाणी पहारे असतात, रखवाली असते, तरी पण त्या ठिकाणी चोरी करणारे जे चोर असतात त्या चोरांची भीती त्या ठिकाणी महालात असते. परंतु माझ्या झोपडीच्या दाराला तर साध्या दोऱ्याही नसतात, साधं कुलूपही लावलेलं नसतं, साध्या दोऱ्या नसतात. त्यामुळे चोरीची भीती माझ्या झोपडीमध्ये नसते. तर मित्रांनो, हा झाला पहिला भाग. यानंतरचा अभ्यास आपण भाग क्रमांक 2 यामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.